महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी स्मिता बोरसे गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत करते। तर पाहूयात काही ठळक घडामोडी। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। उद्योग मंत्री नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी गुहागरमधून माघार घेतली आहे। कोकणात निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद पुन्हा पेटलाय। भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागरमधून अपक्ष निवडणूक लढण्याचा एल्गार निलेश राणे यांनी केला होता। जाधवांची पैशाची मस्ती उतरवू असा निर्धार निलेश राणे यांनी केलाय। भास्कर जाधव हे गुहागर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात थेट गुहागरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचं निलेश राणे यांनी जाहीर केलं होतं। मात्र आज पत्रकार परिषद घेऊन निलेशने निवडणूक मैदानातून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलंय। नारायण राणेंची समजूत करण्यात अपयश आल्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार माघार घेत असल्याचं निलेश राणे यांनी स्पष्ट केलंय। माझा संघर्ष पक्षाविरोधात नसून व्यक्तिविरोधात आहे, त्यामुळे आपल्या जाधवांविरोधातला लढा सुरूच राहणार असल्याचंही साहेबांना राणे साहेबांना समजू शकलो नाही आणि म्हणून माझी अपक्ष उभं राहणार होतो आणि म्हणून त्या गोष्टीसाठी मी माझी स्वतःहून घोषित केलेली माझी उमेदवारी मागे घेत आहे। माझी लढाई ही मी तेव्हाही सांगितलं होतं ही व्यक्तीबरोबर आहे, कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही। तर त्या व्यक्तीबरोबर ती लढाई ही सातत्याने माझी चालूच राहणार आहे। आज दोन पावलं निलेश राणे मागे आले तर उमेदवार नाही उभा राहणार, त्यांना पाडण्याचा प्रयत्न करणार। असं कोणी पाडण्याचा प्रयत्न करून आमचे उमेदवार काही पडणारे नाहीत। भास्कर जाधव जनमानसामध्ये प्रतिमा असलेले राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्याचबरोबर काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी अशापैकी महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ठाणे महानगरपालिकेचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी एक अजब फतवा काढलाय। त्यात त्यांनी 24 तारखेला ठाण्यात होणाऱ्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या नंतरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पालिकेची परवानगी देण्यात यावी असे आदेश प्रशासनाला दिलेत। यावर ठाण्यातील गणेशोत्सव मंडळ आणि विरोधकांनी महापौरांच्या या कृतीचा निषेध केलाय आणि अशा कृतीविरोधात गरज पडल्यास आंदोलनाची तयारीही दर्शवली आहे। ठाणे महानगरपालिकेची 25वी वर्षा मॅरेथॉन 24 ऑगस्ट रोजी असल्याने या मॅरेथॉनच्या मार्गातील सर्व गणेशोत्सव मंडळांना पालिकेने 24 तारखेनंतर मंडप उभारण्याची परवानगी द्यावी असा आदेश महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिलाय। 2 तासांच्या मॅरेथॉनसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केलाय। ठाण्यातील महापौरांच्या या अजब आदेशामुळे गणेशोत्सव मंडळ नाराज झालेत। मात्र महापौर ही मॅरेथॉन ठाण्याचे कौतुक असल्याचे सांगतायत। महापौरांच्या या आदेशाची खिल्ली विरोधकांनी उडवली आहे आणि कोणताही विचार न करता साधे दिनदर्शिकाही न पाहता देण्यात आलेला आदेश असल्याचे विरोधकांनी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सांगितलंय। 5 दिवसात कसा मंडप उभारायचा आणि कसा देखावा बनवायचा असा प्रश्न मंडळांना पडलाय। आता महापौर बहुतेक कॅलेंडर बघायला विसरले असतील, कारण महापौरांच्या फतव्या अगोदर कॅलेंडरमध्ये गणपती तारीख निश्चित केली जाते, नंतर महापालिका मॅरेथॉनची तारीख निश्चित केली जाते। आता जर महापौरांनी सांगितलं 24 तारखेनंतर तुम्हाला परमिशन, तर मंडळाने ते मंडप बांधावं कधी आणि मंडप बांधणं गणपती जो येणारा अडथळा तो ते महापौर सर्व जबाबदार असणार आहे। कारण मॅरेथॉन ठेवण्या अगोदर महापौरानं ते कॅलेंडर बघून ते मॅरेथॉन ठेवलं पाहिजे असं आमचं मत आहे। सर निश्चितच गणेश उत्सव मंडळामध्ये अन्याय आहे, कारण हिंदुत्वाचा जो बोजवारा घेऊन हे मिरवतात, तर खरं हिंदू धर्मातील गणेशोत्सव हा फार पारंपरिक पूर्वत आलेला सण आहे, त्यामुळे ह्या महापौरांच्या निर्णयावर त्यावर गदा येण्याची शक्यता नाकारता येते। माननीय श्री महापौर साहेबांनी जो निर्णय घेतला तो अक्षरशः चुकीचा आहे आणि ठाणेकर जनता याचा जाहीर निषेध करते। याचं कारण असं आहे की मंडप बांधायलाच कमसे कम 1 महिना लागतो आणि त्याच्यामध्ये 2 दिवसामध्ये या 4 दिवसामध्ये जी मॅरेथॉन येलो करणार, 4 दिवसामध्ये मंडप कसा उभा राहणार, बाकीची तयारी कशी होणार, गणपती कसा आणणार, कसा जाणार, बरेच प्रश्न उभा राहतात आणि आम्हाला ह्या जो निर्णय घेतल्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो। नाही, यावरून एक स्पष्ट होतं की खरा चेहरा समाजापुढे येतोय। हिंदुत्वाच्या गप्पा मारून आणि हिंदुत्वाच्या जीवावरती निवडून येऊन हिंदू सणाच्या बाबतीत अशा प्रकारचा जर फतवा निघत असेल तर निश्चित प्रकारे हे बेगडी प्रेम, हिंदुत्वावरती बेगडी प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे, नंबर 1। आणि नंबर 2, जर आपल्याला अशा प्रकारचा कार्यक्रम घ्यायचा होता तर गणेशोत्सव हे ठरलेला कार्यक्रम असतो आणि हा जो कार्यक्रम आहे तो कुठं पंचांगात बघून ठरवायचा नसतो। त्या पद्धतीनं त्याच्या अगोदर त्याचं नियोजन करायला पाहिजे होतं। स्वतःच्या नियोजनाचा अभाव आणि हिंदू सणावरती अशा प्रकारची गदा येणार असेल तर ते योग्य नाही आणि हे करणं योग्य नाही। मी प्रशासनाला विनंती करेन की अशा प्रकारचा जर फतवा असेल तो ताबडतोब तो
प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आले. ठाण्याचे महापौरपदी बसल्यापासून विवाद आणि विवाद ह्या विषयाशी अतिशय जवळीक साधणारे असे हे महापौर ठाणे नगरीला लाभलेले आहेत. त्याच्यामुळं वेगळं काय सांगायचं मला वाटतं काय गरज आहे असं काही दिसत नाही. हा एकंदरीत प्रकार अतिशय चुकीचा आहे. तर त्याच्यात त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. स्टेनोची चुकी मुळे ते झालेलं आहे. आमचा कुठलाही असा हेतू नाही आहे. त्यांनी सहाय्यक उपायुक्तांना ते पत्र दिल्यानंतर अशा प्रकारची त्यांना सूचना दिली होती का महापौर मॅरेथॉनला येणाऱ्या रूटला जे काही कोणते मंडप असेल तर त्यांनी थोडंसं ह्याचं फक्त माहिती घ्यावी का बा अशा प्रकारचे थोडं साईडला घेऊन ते करण्यात यावं. नाही तर हा हिंदू संस्कृती आहे. प्रत्येक टायमाला गणेशोत्सव हा फार मोठ्या प्रमाणे साजरा होते आणि हे साजरं होणार. कसं आहे, विरोधकांनी काय बोललो त्याच्यावर मी चर्चा करणं मला योग्य वाटत नाही. पण महापौर ही ठाणे नगरीची एक शान आहे. प्रत्येक ठाणेकर याच्यात सामील होतात. त्याच्यामुळं आपण देखील मी आपल्या प्रसारमाध्यमातून विनंती करेन की आपण एक छोट्याशा ह्या माझ्या कर्मचाऱ्याच्या एक चुकीमुळे हे एवढं मोठं याचा प्रोपगंडा होऊ नये अशा प्रकारची मी विनंती करतो. कारण का त्याने देखील एक चुकी त्याचा कर्मचारी आहे, त्यांनी चुकी झालेली आहे आणि ती मान्य केल्यानंतर माझा देखील महापौर म्हणून मी त्याला माफ देखील केलेला आहे. आणि ही ठाणे शहराची महापौर मॅरेथॉन आहे. फक्त याला नाव महापौर म्हणून शहराचं महापौर मॅरेथॉन दिली जाते. ही काय महापौरांची म्हणजे काय HS पाटीलची महापौर मॅरेथॉन नाही आहे. ही शहराच्या महापौराची म्हणजे त्यांच्या आशीर्वादानेच ह्या पदावर मी विराजमान झालेलो आहे. म्हणून ह्या शहराची शान म्हणून एक मला वाटतं ही देशातली सर्वात मोठी म्हणजे एक महापालिका मानली जाईल. आणि ह्या गोष्टीसाठी का सांस्कृतिक खेळ असो आणि स्पोर्ट्समॅन लोकांना स्पिरिट देण्याचं काम ही महापालिका करते. त्यासाठी जर याच्यात कोण आक्षेप घेत असेल तर मला वाटतं योग्य नाही. आणि एक शहराची एक शान असणारी महापालिका, शान असलेली आहे महापौर मॅरेथॉन असो, कबड्डी स्पर्धा असो, अनेक असे स्पर्धा ठाणे महापालिका नियोजन करते. तर प्रत्येक टायमाला आता कसं आहे, कोण विरोधक काय बोलतो काय नाही बोलतो त्याच्यावर मी कधीच चर्चा करत नाही. पण आम्हाला माहिती आहे का आम्ही जे करतोय प्रशासनाच्या जे बरोबर घेऊन आणि ठाणेकरांना घेऊन हे बरोबर आपण महापौर मॅरेथॉन करतोय. त्यामुळे सर्वांनी याच्यात सामील व्हा अशा प्रकारचं मी आवाहन देखील करतोय. येणाऱ्या 24 तारखेला प्रत्येक घरातला व्यक्ती ठाणे शहरातला ह्या महापौर मॅरेथॉनमध्ये धावलं पाहिजे. आणि आपण त्याला स्लोगन देखील दिलेलं आहे, रन फॉर फन अँड रन फॉर एन्जॉयमेंट अशा प्रकारचा आपला स्लोगन देखील आहे. आणि आपण सर्वांनी याच्यात सामील होऊन या वर्षा महापौर मॅरेथॉनला आपण सामील व्हा अशा प्रकारचं आवाहन देखील करतो. धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ होण्यासाठी आता केवळ एकच आठवड्याचा अवधी बाकी आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेची विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. कोकण मार्गावर आजपासून डबल डेकर AC रेल्वेची सोय सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी 5:30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस वरून डबल डेकर शताब्दी प्रीमियर गाडी करमाळा येथे रवाना झाली आहे. ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी आणि कणकवली या ठिकाणी ही गाडी थांबत जाईल. गणपती उत्सवासाठी 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत ही डबल डेकर AC रेल्वे चालवली जाणार आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमाने आपल्या परिवारासोबत जात असतात. त्यामुळे प्रवाशी संख्याही खूप असते. गणेशोत्सवाच्या गाडी बुकिंग मध्ये आरक्षण कमी असते व कित्येक जणांना वेटिंग लिस्ट मध्ये राहावे लागते. अशा तक्रारींना दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रशासनाने पुरवलेल्या सोयींमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. नागपूर मेट्रो उद्घाटनानंतर आता पुणे मेट्रोचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे मेट्रोला येत्या 4 दिवसातच कॅबिनेटची मंजुरी मिळत असल्याची घोषणा केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली. व्यंकय्या नायडूंनी काल रात्री मुंबई मेट्रोतून एअरपोर्ट रोड ते घाटकोपर पर्यंत प्रवास केलाय. यावेळी त्यांनी पुणे मेट्रो विषयी माहिती दिली आहे. तसेच प्रवासावेळी त्यांनी इतर प्रवाशांशी संवादही साधलाय. त्याखेरीज मुंबई मेट्रो 3चा श्री गणेशाई लवकरात लवकर करण्यात येईल अशी माहितीही दिली आहे. त्यांच्यासोबत खासदार किरीट सोमय्याही हजर होते. तसेच राज्याच्या कामांमध्ये भेदभाव न करून एकत्रितपणे काम करावे अशी टीका मुख्यमंत्र्यांवरच्या नागपूर मेट्रो गैरहजेरीवर केली आहे. और जो पुणे के संदर्भ में कुछ बाहर चर्चा चल रही है, मैं वो भी स्पष्ट करना चाहता हूँ. पुणे का भी प्रस्ताव आए, उसको हमने अध्ययन किया. इसमें कुछ समाधान करने का कुछ विषय था, वो प्रदेश सरकार को हमने वापस भेजा. प्रदेश सरकार कल शाम को 5:50 पे हमको ईमेल के द्वारा वो जो भी उनका प्रोजेक्ट रिपोर्ट के संदर्भ में जो कहना है उन्होंने कन्वे कर दिया. उसका अध्ययन हो रहा है. जल्द से जल्द पुणे मेट्रो को भी स्वीकार होगा
और उसका भी हम आगे अनुमति देके जल्द से जल्द वहां भी काम शुरू करवाएंगे। मुंबई जैसा महानगर में चारों तरफ मेट्रो का विस्तार होना चाहिए, इसलिए आने वाले कुछ दिनों में मेट्रो 3 का भी भूमि पूजन होगा। हम आगे बढ़ेंगे, सरकार ने उसको मंजूरी दिया है और उसके बाद 4था मेट्रो भी हमारा एजेंडा में है। पूरी मुंबई को कवर करना, कारण क्या है, हैजल फ्री ट्रैवल। एलिवेटेड होगा तो आपके साथ में नजर नहीं आता। इसलिए मुख्यमंत्री नहीं आ पाया, कारण वही बता पाएंगे, मगर हम चाहते विकास के काम में कोई राजनीतिक भेदभाव नहीं है। प्रधानमंत्री ने स्पष्ट रूप में कह दिया है, हम सब लोग मिलकर टीम इंडिया के रूप में काम करना चाहिए। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। श्रावण महिना, नवनिर्माण करण्याचा महिना। श्रावण महिना पवित्र महिना। संपूर्ण श्रावण महिना हा तन मन प्रसन्न आणि प्रफुल्लित करणारा महिना आहे। श्रावण म्हणजे महादेवाची उपासना करण्याचा महिना। संपूर्ण भारतभर महादेवाची पूजा केली जाते, उपासना केली जाते। सांगली जिल्ह्यातल्या हरिपूर गावी महादेवाची श्रावणात मोठी यात्रा भरते। प्रत्येक सोमवारी हजारोंच्या संख्येने संपूर्ण भारतातून येथे शिवभक्त येत असतात। येथे वारणेचा आणि कृष्ण यांचा सुरेख संगम आहे। या संगमावरतीच हरिपूरचे हे महादेव मंदिर आहे, म्हणून या महादेवाला सम्मेश्वर असंही म्हणतात। हे तीर्थक्षेत्र इथे तर आहेच, परंतु वारणा कृष्णा यांचा सुंदर संगम देखील येथे आहे। हिरवागार निसर्ग सुद्धा पाहण्यासारखा आहे आणि म्हणून हे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे। श्रावण महिन्यातील हिरवागार निसर्ग सोबतीला शिवशंभूचा जयघोष। अतिशय भक्तिमय वातावरणात इथले भाविक असतात। तीनही प्रहरी पूजा बांधण्यात येते ते हे शिवलिंग। महादेवाचा अंश येथे वास करतो ही असणारी मनोभावना। येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या शिवभक्ताच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो। अतिशय प्राचीन असणारे हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। पर्यटन स्थळही म्हणून उदयास आलेले तीर्थक्षेत्र या श्रावण यात्रेत अधिकच बहरून येते। लहान मुलांना तर एक अविस्मरणीय पर्वणीच। अनेक अबाल, वृद्ध स्त्रिया, पुरुष हे आनंदित होऊन जातात। संगमावर येऊन मनमुराद आनंद घेतात, होळीचा आनंद लुटतात। ग्रामपंचायत आणि देवस्थान समिती देखील सर्व भक्तांची सोय करून देत असतात। तीर्थक्षेत्र म्हणून हा परिसर पवित्र आहेच आणि निसर्गाचा वरद हस्त देखील आहे। या श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी फार मोठी यात्रा या ठिकाणी भरते। यात्रेला प्रत्येक सोमवारी जवळजवळ 1,00,000 ते 1.5 लाख कर्नाटक महाराष्ट्रातले भाविक भेट देतात आणि हे अतिशय जुनं असं पुरातन मंदिर आहे। याची एक अशी आख्यायिका सांगितली जाते की प्रभू रामचंद्राने स्वतः या लिंगाची स्थापना केली आहे, अशी याची आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते। ह्या मंदिरात ज्या सुविधा आहेत त्या अत्यंत तोकड्या प्रमाणात सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत। आम्ही ग्रामपंचायतीमध्ये सत्तेमध्ये आल्यानंतर या मंदिराला तीर्थक्षेत्र ब हा दर्जा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मिळवून दिला आणि या प्रत्यक्षात याचं काम थोड्या दिवसामध्ये चालू होईल। यामध्ये भाविकांसाठी राहण्याची सोय, स्नानगृहे, मंदिराचा जीर्णोद्धार, तटबंदी, शॉपिंग अशा पद्धतीचं मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात त्याचं काम चालू होईल। या कामासाठी आम्हाला आदरणीय जयंत पाटील साहेब, खासदार संजय काका, आमदार संभाजी पवार यांनी आम्हाला या कामासाठी सहकार्य केलं। दरवर्षी दर सोमवारी शेवटच्या सोमवारी आम्ही दरवर्षी या संगमाला शंभूला भेट देतोय आणि या संगमाचं वैशिष्ट्य म्हणजे हरिपूरचं फार मोठं वैशिष्ट्य आणि प्रसिद्ध आहे आणि या संगमालाही आम्ही भेट देऊन पूर्ण शंभूला आम्ही सर्व कुटुंबासह श्रावणी दर सोमवार उपास करत असून आम्ही दर सोमवारी या ठिकाणी येऊन आपला आनंदोत्सव आणि यात्रेचा आनंद लुटत आहोत। तरी सर्व भाविक या ठिकाणी येतात, तसे त्यांनाही शुभेच्छा आणि हरिपूर गावच्या यात्रेस आमच्याही सर्व कुटुंबाच्या अशाच शुभेच्छा, अशीच परंपरा चालत राहावी आमची परमेश्वर प्रार्थना। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। पुढील बातमी डहाणूमधील। सरकारकडून शिक्षणावर कोट्यावधी रुपये खर्च केला जातोय। मुलींनी शिक्षण घ्यावे यासाठी विविध उपक्रम तसेच जाहिरातीही केल्या जात आहेत। मात्र असे असून सुद्धा हे सरकारचे दावे फोल असल्याची प्रचिती डहाणू तालुक्यातील उर्से येथील शाळा बघितल्यावर येते।
डहाणू तालुक्यातील उर्से येथील जिल्हा परिषदेची ही 1ली ते 7वी पर्यंतची शाळा. या शाळेची स्थापना 1950 साली करण्यात आली आहे. आदिवासी मुला-मुलींना शिक्षण घेता यावं यासाठी सरकारची कसरत चालू आहे. या शाळेत विद्यार्थी आहेत, मात्र 6वी आणि 7वीला शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. सरकारच्या 8वी पर्यंत पास करण्याच्या निर्णयामुळे हे विद्यार्थी पास तर होतात, पण यांचं पुढील भविष्य अंधारात असल्याचं चित्र आत्ताच स्पष्ट होतंय. 7 वर्ग असून 5 शिक्षक या शाळेला आहेत, त्यामुळे 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकच नाहीयेत. आदिवासी बहुल असणाऱ्या या ग्रामपंचायतमधील बहुतेक आदिवासी गरीब मुलं शिक्षण घेतात, मात्र त्यांचं भविष्य टांगणीवर लागलंय. शिक्षक नाही म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी शाळा सोडून घरीच बसण्याचा निर्णयही घेतलाय. या शाळेवरती मुख्याध्यापकच इथे नव्हते. आता माझी 30 तारखेला न्यू अपार्टमेंट इथे मुख्याध्यापक म्हणून झालेली आहे. 30 तारखेच्या अगोदर इथे 8 वर्षापासून म्हणजे मुख्याध्यापकच नव्हते. त्याच्यामुळे या शाळेचं वातावरण थोडं दूषित झालेलं आहे मुलांचं शैक्षणिक बाबतीत. 7वीला सध्या आता वस्ती शाळेच्या एक बाई दिलेल्या होत्या, त्या पण त्यांच्या मूळ शाळेवरती गेलेले आहेत. त्याच्यामुळे 7वीचा वर्ग सध्या खालीच आहे. किती शिक्षक कार्यरत आहेत? 5 शिक्षक कार्यरत आहेत. एकूण 7 शिक्षक पाहिजे, पदवीधर 2 पाहिजे. पदवीधर इथे कोणीच आलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे वरचे वर्ग हँडल करायला कठीण जातं. नसल्यामुळे काही शिकवलं जात नव्हतं आणि आम्ही अर्ज केला तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. आता 7वीला पण आम्हाला शिकवलं जात नाही, त्यामुळे आमचं खूप नुकसान झालं. आमची शिकण्याची इच्छा आहे, पण आम्हाला शिकवलं जात नसल्यामुळे आमची ती पण इच्छा नसते. कित्येक मुली ह्या शाळेतून निघून गेल्या शिक्षक नसल्यामुळे आज त्या घरी आहेत. ह्या शाळेत म्हणजे गेल्या वर्षापासून 7वीच्या वर्गाला शिक्षकच नाही आणि त्याच्यामुळे ह्या शाळेतून मुली बऱ्याच आमच्या इथल्या पाड्यावरच्या तरी 3 मुली ह्या शाळेतून दुसऱ्याकडे गेल्या. म्हणजे इथे आपल्या जवळ शाळा असून आपल्या दुसऱ्या गावात नेऊन ठेवणे म्हणजे जरा या दिवशी परिस्थिती पण आपली बिकट असते, त्याच्यामुळे ते जरा जीवावर येते. असं त्याच्यामुळे जर शिक्षक इथे आले, आपली गावात शाळा आहे आणि आपल्या गावातली मुलं जर गावातच शिकली तर बरं होईल. नाही म्हणून मुले देखील शाळेतून निघाले आणि दुसऱ्या शाळेत देखील ॲडमिशन मिळत नाही म्हणून ते देखील घरीच राहिले आहेत. अजूनपर्यंत दुसरे येतच नाही शाळेत, ते देखील घरीच खेळतात, डोंगरीला जातात, काही पण करीत असतात, परंतु शाळेतच येत नाही. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. पुढील बातमी शहापूर तालुक्यातील. शहापूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा वादग्रस्त ठरत असताना शहापूर जवळील सावरोली येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा शिक्षकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे मृत्यू ओढवल्याची घटना आज उघड झाली आहे. सावरोली येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता 3री मध्ये शिकणारा सदानंद भगवान गुंज 5 दिवसांपासून आजारी होता. तसेच गेले 4-5 दिवस त्याने अन्नपाणी सुद्धा घेतलेले नव्हते. काल येथील शिक्षकांनी त्याच्या वडिलांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर वडिलांनी त्याला शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू ओढवला. या घटनेने येथे तणाव पसरलाय. याबाबत त्याचे वडील भगवान गुंज यांनी तीव्र संताप व्यक्त करून वेळीच शाळेतील शिक्षकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असते तर वैद्यकीय उपचार होऊन तो वाचला असता. 4-5 दिवस अन्नपाणी न घेणाऱ्या मुलाकडे दुर्लक्ष करणाऱ्या व त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आश्रमशाळेचे अधीक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, म्हणजे इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशी हयगय होणार नाही. जे कोणी जबाबदार असतील त्यांना तात्काळ निलंबित करून कारवाई केली जाईल. तसेच मृत मुलांच्या पालकांना सानुग्रह अनुदान म्हणून 75,000 रुपये देण्यात येतील, असे येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी लोमेश सलामे यांनी सांगितलंय. या घटनेमुळे आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. यांची 2 मुलं पण तिथे आहेत शिकतात, ते सांगतायत की त्यांना जेवायला पण दिलं नाही बोलतात. त्या पोरांना कोणी येऊन बघितलं पण नाही त्या मुलाकडे. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. सांगली जिल्ह्यातील विटा खानापूर मतदारसंघ मिळवण्यासाठी राष्ट्रीय समाज पार्टी आग्रही असून या मतदारसंघासाठी शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पार्टीत रस्सीखेच सुरू झाली आहे. येत्या 22 तारखेला शिवसेनेची सभा असून या सभेअगोदर आज रासपाने रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलंय. शासनाने जिल्ह्यातील बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर हे 3च तालुके दुष्काळी जाहीर केले. पारोळा, अमळनेर, एरंडोल, भडगाव या तालुक्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा शिंगाडे मोर्चा काढण्यात आलाय. माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार डॉक्टर सुरेश कोळी यांना निवेदन दिलंय. त्या निवेदनामध्ये पारोळा, एरंडोल, भडगाव, अमळनेर हे 4 तालुके दुष्काळी जाहीर करावे, शेतकऱ्यांचे पीक कर्ज त्वरित माफ करावे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करावी, गुरांसाठी चारा उपलब्ध करून चारा छावण्या सुरू कराव्यात,
भोकरबारी धरणातून शहरासाठी पाणी पुरवठा योजना मार्गी लावाव्या आदी मागण्यांचा समावेश आहे. शासनाने जिल्ह्यातील बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर हे 3च तालुके दुष्काळी जाहीर केले. या जळगाव जिल्ह्यात सुद्धा अनेक तालुके दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना, अवघी 40-42% पाऊस असताना या राज्याचे विरोधी पक्षनेत्याने जळगाव जिल्ह्यासाठी आवाज उठवला पाहिजे होता. पण आजकाल लोकप्रतिनिधी स्वतःच्या मतदारसंघापुरते सीमित झालेला आहे आणि परवा त्यांचा बोदवड तालुका असेल, मुक्ताईनगर असेल, जामनेर असेल, ही तालुके त्यांनी दुष्काळी त्या 123 मध्ये समावेश केला. पण दुर्दैवानं जळगावातल्या इतर भागामध्ये त्यांनी दुर्लक्ष केलं. आज शासनाच्या विरोधात लढा देण्याची भूमिका विरोधी पक्षाची असते, विरोधी पक्षाच्या आमदारांची असते, लोकप्रतिनिधींची असते. परंतु ही स्वतः ही सगळी माणसं झोपलेली आहे. फक्त पैसा कमवणं आणि मस्त राहणं एवढीच भूमिका यांची आहे. आणि म्हणून आज माझ्या शेतकऱ्याने आमचा हिसका दाखवलेला आहे. माझी शासनाला विनंती राहील की तात्काळ ही 4ही तालुके, कारण मी लोकसभा सुद्धा लढवलेला माणूस आहे, त्यामुळे मी मतदारसंघापुरता बोललो नाही. माझी 40 गावं अंमळनेर तालुक्यात येतात, बडगाव तालुक्यातला काही भाग हा एरंडोल पारोळ्यात येतात. म्हणून मी 4ही तालुक्याची मागणी या निमित्तानं केलेली आहे. अंमळनेर, पारोळा, एरंडोल आणि बडगाव या 4ही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, या प्रकारची भूमिका आमची आहे. 2 दिवसात शासनानं निर्णय घेतला नाही तर सतीश अण्णा हजारो लोकांच्या साक्षीनं, हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीनं या तहसील कचेरी समोर राज्याचे उपमुख्यमंत्री या जळगाव जिल्ह्यात येत आहेत. 40 गाव आणि अंमळनेरला 22 तारखेला. तर याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण सुरूच राहणार आहे आणि त्याची काळजी आम्ही करत नाही. उद्या काय व्हायचं होईल, पण रस्त्यावर आलो आहे ते काही स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, या लोकांसाठी आलो आहे आणि मागणी मान्य केल्याशिवाय आम्ही हटणार देखील नाही. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. महायुतीसोबत युती झाली नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 25 ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. राष्ट्रीय समाज पार्टीची विटा खानापूर मतदारसंघात मोठी ताकद आहे. मागील विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांना 20,000 मते मिळाली आहेत. राष्ट्रीय समाज पार्टीने लोकसभेवेळी सांगलीचे भाजपचे उमेदवार संजय पाटील यांचा प्रचार केला होता. तसेच भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यासह या दुष्काळी भागात पडळकर यांनी गेली 3 वर्ष काम केलंय. या मतदारसंघासाठी अध्यक्ष गोपीनाथचंद पडळकर हे प्रयत्नशील आहेत. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार सचिन बाबर यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेना या मतदारसंघासाठी ठाम आहे. या दोन्ही पक्षाच्या भूमिकेमुळे नेमके कोणाच्या पाठीशी राहायचे असा प्रश्न भाजपच्या नेत्यांना पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते टगेगिरी करतात. ज्यांनी संस्था बुडवल्या आणि दुष्काळी जनतेला न्याय दिला नाही त्यांनी पक्ष जरी बदलला तरी काय फरक पडणार नाहीये. जनता त्यांना स्वीकारणारच नाहीये. त्यामुळे जनतेच्या पाठिंब्यावर आपण निवडणूक लढवणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलंय. गोपीचंद पडळकरला कुठल्या पक्षाचे तिकिटापेक्षा जनतेचं तिकीट गोपीचंद पडळकरला आहे. त्यामुळं मला कोण उभा राहतंय, कोण कुठं उभा राहणार, कुठला बाबर, कुठला पाटील ह्याचे मला फिकीर नाही. या मतदारसंघातील सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे. त्यामुळं मला त्याची काही एवढी विशेष भीती वाटत नाही. लोकांना सगळं माहीत आहे. लोकांना पक्षापेक्षा माणसं चुकीचे आहेत. माणसावरती लोकांचा रोष आहे. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काम केलंय तीच माणसं चोर आहेत. लोकांना सगळं माहिती आहे. त्यामुळे त्यांनी पक्षात इकडे येऊन सुद्धा काही फरक पडणार नाही. त्यांनी अनेक संस्था बुडवलेल्या आहेत. अनेक संस्थांचं अनुदान याच माणसांनी खाल्लेलं आहे. याच लोकांनी दुष्काळामध्ये इथल्या माणसावरती अन्याय केलेला आहे. त्यामुळे ही सगळी परिस्थिती लोकांना माहिती आहे. तीच माणसं जर इकडे आली तरी काही फरक होणार नाही. तुर्तास इथेच थांबणार आहोत. पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.